राहुरी तालुक्यातील सडे येथील एका तरुणाने राहुरी शहरातील एका बँकेतून 1.5 लाख रुपये रोख रक्कम काढून ती रक्कम एका पिशवीत घालून मोटरसायकलच्या हँडलला लावली आणि घरी जात होता. दरम्यान काही वेळासाठी तरुण मोटारसायकलवरून खाली उतरून थोडा बाजूला गेला. त्यावेळी अज्ञात 3 भामट्यांनी रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन धूम ठोकली. ओमप्रकाश भाऊसाहेब पानसंबळ, वय 26 वर्ष, राहणार सडे, तालुका राहुरी, ह्या तरुणाने दिनांक 8 मे रोजी दुपारी 12 वाजता राहुरी शहरातील महाराष्ट्र बँकेमधून 1.5 लाख रुपये रोख रक्कम काढली. ती रक्कम एका पिशवीत घालून पिशवी मोटरसायकलच्या हँडलला लावली. त्यानंतर ओमप्रकाश पानसंबळ हा मोटरसायकल घरी जात असताना राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक येथे त्याच्या खिशातून काहीतरी पडल्याचा त्याला भास झाला. त्यावेळी त्याने मोटरसायकल उभा करून तो मोटरसायकल पासून काही अंतर दूर गेला. दरम्यान ओमप्रकाश पानसंबळ या तरुणावर पाळत ठेवून असलेले 3 भामटे मोटरसायकल जवळ आले. त्यांनी ओमप्रकाश पानसंबळ याच्या मोटारसायकलला असलेली पैशाची पिशवी घेऊन नगर मनमाड रोडच्या दिशेने धूम ठोकली. ओमप्रकाश पानसंबळ यांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु काही क्षणात ते भामटे मोटारसायकलवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भर दिवसा व भर पेठेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.